बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ओबीसींचा महामेळाव्याला संबोधित केलं। काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही मेळावा घेतलेला होता, पुढचं कशा पद्धतीचं तुमचं आंदोलन असणार आहे? तुम्ही मुंबईची देखील घोषणा केली। हे बघा, अगोदर एक 100च्या आसपास आमच्या सभा होतील आणि आम्ही एक दिवस सणासुदीचा कालावधी संपल्यानंतर आमची वरिष्ठ मंडळी सगळ्या मुंबईला मोठ्या मेळाव्याचं एक हाक देतील आणि त्यावेळी महाराष्ट्रामधून आमच्या तालुक्याला लाखाच्या सभा होत असतील तर मग मुंबईला किती लाखाची सभा असेल आणि ती रेकॉर्ड ब्रेक सभा असेल, जेवढे म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड आहेत त्या सगळ्या वर्ल्ड रेकॉर्डची मर्यादा ओलांडणारा उच्चांक करणारी ती ओबीसीची महाएल्गार सभा मुंबईला असेल। उद्या देखील पुन्हा तुम्ही बीडमध्ये आणि काही ठिकाणी सभा घेणार असल्याचं सांगताय, कधी आणि कुठे असते? उद्या 11-12 वाजता केजला मोठी सभा आहे। कळमनुरीच्या तुलनेमध्ये लाखोंचा जनसमुदाय केजमध्ये असेल। उद्या संध्याकाळी गेवराई तालुक्यातल्या वडगाव ढोकमध्ये सभा असेल। त्यानंतर आम्ही अशा जवळजवळ पुढच्या 15-20 दिवसाच्या सभा आमच्या फायनल आहेत आणि ही ओबीसींची वज्रमुठ आहे। आम्ही कुठल्या आमदाराच्या, खासदाराच्या, पक्षाच्या, नेत्याच्या कोणाच्या रसदीवर काम करत नाही। गावगाड्यातला ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे। मी नेहमी सांगतोय, हा जगन्नाथाचा रथ आता स्टार्ट झालेला आहे, सुरू झालेला आहे। या जगन्नाथाच्या रथाच्या आडवं जे म्हणून भले भले येतील त्यांना गाडून हा जगन्नाथाचा ओबीसीचा रथ महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, समतेचा विचार आणि बाबासाहेबांचं संविधान डोक्यावर घेऊन आपल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरतील, एवढं मी जबाबदारीनं सांगतो। एका ओबीसी व्यक्तीनं एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती हैदराबाद गॅजेट संदर्भातला जो GR निघाला तो रद्द करण्यासंदर्भात, मात्र आता ती याचिका काही वेळापूर्वी उच्च न्यायालयानं फेटाळली। हे बघा, अशा 4 याचिका आहेत आणि न्यायव्यवस्थेमध्ये त्यांची काही याचिका होती ते बघितलं पाहिजे, पण न्यायव्यवस्था मान्य आहे आम्हाला। आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने यावरती निर्णय दिलेले आहेत आणि योग्य तो निर्णय होणारच आहे। ही केस मला माहिती नाही, मी अभ्यास करून मी उद्या याच्यावर व्यक्त होईन, पण महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्र येतोय। ज्यांना राजकारणाची झुंडशाहीची भाषा कळते त्यांना आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार। जरांगे पाटील म्हणाले की ही याचिका फेटाळल्यानंतर न्याय देतोय ने आम्हाला न्याय दिला। अजून खूप गोष्ट वेटिंग आहेत, अजून 4 याचिका दाखल आहेत, त्यामुळे त्या हिअरिंग व्हायचे आहेत। ही कुठली याचिका फेटाळली जरा मला बघावं लागेल, पण अजून 4 याचिका आहेत म्हणून नको टेन्शन घेऊ। हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करणारा, कोर्टाच्या निर्णयाचा भंग करणारा हा हैदराबाद गॅजेटियरचा निर्णय आहे, GR आहे। हे येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये कळेलच, पण दुर्दैव या गोष्टीचं आहे की प्रत्येक गोष्ट आम्हा ओबीसींना, SC STच्या बांधवांना न्यायालयात जाऊन लढून मिळवावी लागत असेल तर सरकार आमचं नाही, आमदार खासदार आमचे नाहीत आणि आम्ही मतदान ज्या लोकांना दिलं ते प्रतिनिधी आपले नाहीत, हे दुर्दैवानं आम्हाला महाराष्ट्रासमोर सांगावं लागत आहे। अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूरमध्ये एका ओबीसी व्यक्तीनं आत्महत्या केली आहे आणि ती आत्महत्या काल जे कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले त्यानंतर झाल्याची नोंद पोलिसांनी। आजपर्यंत ओबीसीच्या 4 बांधवांनी आत्महत्या केलेली आहे। काल आम्हाला नांदेडमध्येही आत्महत्या झाल्याची एक बातमी आली आणि आज तुम्ही बीड जिल्ह्यामधल्या एका बांधवानं आत्महत्या केल्याचं, यादव नावाच्या बांधवानं आत्महत्या केल्याचं सांगताय। या सगळ्यांचा बळी घेण्यास शासन जबाबदार आहे, कारण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। आता हे प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे, त्यामुळे अजून बळी जायचे नसतील तर शासनानं वेळीच सावध व्हावं आणि हा काळा GR, ओबीसीचे हक्क अधिकार संपवणारा GR लवकरात लवकर शासनानं रद्द करावा, अन्यथा जेवढे बळी जातील त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन असेल। संभाजीनगरमध्ये राजेंद्र कोंढरे असं म्हणाले की लक्ष्मण हाके आपल्या पोरी बाळींची इज्जत काढतात, त्याच्यावरती प्रत्येकानं बोलण्याची गरज नाही, 11 लोकांना आपण नियुक्त करू आणि ते बघून घेऊ। हे बघा, राजर्षी शाहूराजांनी 100 विवाह घडवून आणलेले होते। मी लग्न लावायला निघालो नव्हतो, मी फक्त एक तत्त्व शाहू महाराजांचं सांगत होतो। नुसतं तत्त्व सांगितलं तर एवढ्या मिरच्या, एवढ्या इंगळ्या डसल्या। त्या राजर्षी शाहू महाराजांनी काय तत्त्वानं सामान्य माणसाला न्याय दिला असेल, काय तत्त्वानं दीनदलित, शोषित, वंचित ओबीसींना न्याय दिला असेल। अरे, शाहू महाराजांच्या विचारांचा तुम्ही अजून पुढची 100 वर्षेसुद्धा त्या विचारांचा आदर करू शकत नाही। शाहू महाराजांना राजर्षी ही पदवीसुद्धा कुर्मी महासंघानं उत्तर प्रदेशमध्येच दिली। शाहू महाराजांच्या नावे विद्यापीठ असेल, जिल्ह्यांना नामकरण करणं असेल, पुतळं उभारणं असेल, उत्तर प्रदेशनेच केलं। अरे तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचा फोटो तर तुमच्या मोर्चाच्या ठिकाणी लावता का? त्यामुळे समतेचं तत्त्व ज्या देशाला, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी दिलं त्यांचं काय? त्यामुळे हे कोंढरे फोंडरे जात वर्चस्वाची भावना बोलणारे आम्ही यांना मोजत नाही। उद्या तुम्ही केजमध्ये खासदारांच्या तिथे जाऊन सभा घेणार आहात आणि आता तुम्ही आव्हान दिलंय, दंडही थोपटले।
हे म्हणतंय ग्रामपंचायतीचा सदस्य होऊन दाखव आणि आज म्हणतोय की हे बीड लोकसभेला उभारणार आहे. अरे मी मेंढपाळाचा पोरगा आहे, मला माझी कुवत माहिती आहे. पण गावगाड्यातला ओबीसी जर थाटात उभा राहिला तर तुमचं काय होईल हे येऊ घातलेला काळ तुम्हाला दाखवेल. उद्या तुम्ही पुन्हा गेवराईमध्ये सभा घेणार आहात असं सांगताय. अनेक वेळा तुमच्यावरती असे हे आरोप होतात की तुम्ही गेवराईमध्ये जाता, चिथावणीखोर वक्तव्य करता, दंड थोपटता, मग दंगल घडवण्याचा हा प्रयत्न. तुम्ही लाकडं सारता, तुम्ही आमच्यात लाकडं सारता, तुम्ही मुख्यमंत्र्याची आयमाय काढता, तुम्ही अनेक ओबीसी नेत्यांना टार्गेट करता. त्यावेळी तुम्हाला दिसत नाही या गोष्टी. गावगाड्यातल्या ओबीसींच्या मनामध्ये नैराश्याची भावना आहे. आज 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 4 ते 5 आत्महत्या झालेत. त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी जर आम्ही काही प्रतिकात्मक काही आंदोलन केलं, एवढ्या मिरच्या डसण्याचं काय कारण? आम्ही काय स्कड, क्षेपणास्त्र, तोफा तर घेऊन आलो नाही ना. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, आम्ही संविधान मानणारे आहोत. त्यामुळे जबाबदारीनं वागा, आदर घ्या, आदर द्या. तुम्ही जर शिवराळ भाषा बोलणार असाल तर आमच्याकडून पण शिवराळ भाषाच तुम्हाला अपेक्षित आहे ना. त्यामुळे ही रिॲक्शन आहे. ॲक्शन तुम्ही घेतली, रिॲक्शन तर येणार. मुंबईमध्ये आता कधीपर्यंत तुम्ही जाल आणि काय कधीपर्यंत हे ठरेल? 101 सभा होऊ द्या, जाणार आम्ही मुंबईला. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत लक्ष्मण हाके होते आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ वाघमारे सुद्धा आहेत. काय सांगाल, आज तुम्ही इथे महामेळावा घेतलाय, कशा पद्धतीची मुंबईची तयारी सुरू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? खरं तर काल कळमनुरीची 2 लाखापेक्षा वर असणारा मोर्चा आणि सभा झाली. त्यानंतर आम्ही इथून जात असताना ह्या लोकांनी, ह्या आमच्या ओबीसी बांधवांनी ही रात्रीतून ही तयारी केली. पावसाचं वातावरण असताना सुद्धा हजारोंच्या संख्येने लोक इथं सहभागी झाले आणि ही एका गावातली मंडळी आहे. असं लोक आता जागे झालेत. खेड्यातले लोकांनी ठरवलं की आपल्यावर अन्याय होतं, त्यांना कळायला लागलं. ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवलेलं, ओबीसीचं शैक्षणिक नोकरीतलं सगळं अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचं काम प्रस्थापित सरंजामी मराठा नेत्यांच्या आशीर्वादानं, जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यानं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे संपवलेलं आहे. त्यामुळे हे जनतेतील आक्रोश आहे आणि हा आक्रोश येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला वाढत जायला मिळेल. आता आमच्या सभा सुरू आहेत. आम्ही आता 100पेक्षा जास्त सभा घेण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला गावखेड्यात बोलवलं जातं, आम्ही तिथं बोलवले जातील तिथं आम्ही बोलणार आहोत. कारण की आम्ही सामान्य लोकांचा आवाज बोलतो, सामान्य जनतेसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला काय असा मोठा लवाजमा लागत नाही, काही नाही. फक्त जनता आली, जनताने ऐकून घेतलं. जनतेच्या भावना आम्हाला कळतात, आमच्या भावना जनतेला कळायला लागल्यात. कारण की आता ओबीसीमधल्या अनेक लोकांनी आत्महत्या करायला सुरू केल्यात. आत्ताच तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं, बर्दापूर येथील ओबीसी माळी समाजातील यादव नावाच्या व्यक्तीनं खरं तर काल जे कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले याचं मनात शल्य ठेवून, याचं मनात त्यांना दुःख आणि वेदना झाल्याच्या नंतर त्यांना कळलं ना, जर तुम्ही एका तालुक्यात जर 5-5, 10-10 कुणबी प्रमाणपत्र वाटत असताल तर प्रत्येक जिल्ह्यात आज तुम्ही एका दिवसात 100-200 प्रमाणपत्र वाटायला आले. असं जर दररोज सुरू झालं, तुम्ही त्या 10 प्रमाणपत्राला गुणिले 10 जर केले तर हे किती प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळं आता कारण की ह्या हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून राज्य सरकारने ग्रामसमितीला अधिकार दिलेला आहे तो की तुम्ही प्रतिज्ञापत्रावर प्रमाणपत्र द्यायचे. म्हणजे एकाच 10, 100 असे प्रमाणपत्र निघतील. मग लाखो प्रमाणपत्र जाणार आहेत. ओबीसींचं कुठेही अस्तित्व राहणार नाही आणि मराठा समाजाला EWS-मधून मिळतं, SCBC-मधून मिळतं, ओबीसीमधून मिळतंय. तरी जर त्यांचं समाधानच नसेल आंदोलकांचं तर हे अतिशय दुर्दैव आहे. तुम्ही ओबीसींना मारायला निघलात, परंतु ओबीसी आता जरी आमची आत्महत्या करत असतील, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आम्ही आता रस्त्यावरती लढाई लढणार आहोत, न्यायालयीन लढाई लढणार आहोत. परंतु ओबीसींचं अस्तित्व आम्ही वायाला जाऊन देणार नाहीत. ओबीसींना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू. नक्कीच. हाके सर, मला सांगा, काल शरद पवारांनी असं म्हटलं की सध्या जे राज्यात वातावरण सुरू आहे त्यावरून सामाजिक विनिस्कटते आहे आणि ओबीसी आणि मराठा एकमेकांसोबत व्यवसाय करू इच्छित नाही. म्हणजे आता ओबीसीने परिस्थिती दिसते हे बघा, आता ओबीसीने शांत बसायचं का? ओबीसीचं आरक्षण जात असताना शरदचंद्रजी पवार हेच बोलले नाहीत. हेच वाक्य जर त्यांनी GR निघण्याच्या अगोदर बोललं असतं, दोन्ही बाजू समजून घ्या, लिगल ॲस्पेक्ट तपासा. अहो तुम्ही तर एवढे वर्ष तुम्ही राजकारणातले डुड्डाचार्य म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. पवारसाहेब, हा GR निघण्याच्या अगोदर जर हे तुमचं शहाणपण महाराष्ट्राला सांगितलं असतं तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं ना. GR काढून घेतला, जरांगेचं आंदोलन यशस्वी केलं, त्याला खांद्यावर घेऊन, मांडीवर घेऊन, अरे संपलेलं आरक्षण आंतरवली सराटीमध्ये जर उभं कुणी केलं असेल तर ते शरदचंद्रजी पवारांनी उभं केलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता उपरती झाली काय? अरे आम्ही 50-60% आहोत, बास झालं. आमच्या 4 पिढ्यांनी तुमचं शोषण सहन केलं आहे. बारामतीच्या तुमच्या गडाला सुरुंग नाही ओबीसीनी लावला तर आमचं नाव दुसरं. तसं काही तुम्हाला वातावरण दिसते का? तुम्ही गावागाव फिरताय, सगळं गावागावात वातावरण आहे. काल कळमनुरीमध्ये
एका गावातल्या ओबीसी बांधवांना येऊन सांगितलं की पुण्यतिथीचा कार्यक्रम होता आणि त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला गावातल्या मराठा समाजानं बहिष्कार टाकला. शाळेच्या शिक्षकांना सुद्धा सांगितलं की मुलांना वगैरे तिकडे जेवायला जाऊ देऊ नका. परत नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा कंधार तालुक्यामधल्या एका शिक्षण संस्थेमध्ये आपली मुलं एका ओबीसीच्या शाळेमध्ये आहेत म्हणून त्या ओबीसीच्या शाळेवर बहिष्कार टाकून तिथले LC काढण्याची प्रक्रिया त्यांनी वाजत गाजत जाऊन केली. हे कशाचं प्रतीक आहे? शाळेमध्ये राजकारण, शाळेमध्ये समाज बघितला जातो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. सर्वांचं प्रेम, कल्याण, सामाजिक न्याय, घटनेचं प्रियांबल. मग गावात एकच भोई समाजाचं घर असेल, गावात एकच कुंभार समाजाचं घर असेल, तो जर मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राच्या मुंबईला मोर्चा घेऊन जाऊ नाही शकला तर त्याचं आरक्षण काढून घेणार तुम्ही? एकच घर आहे म्हणून त्याला गावातनं काढून लावणार तुम्ही त्याला? हा कुठला न्याय आहे? हे संविधानाला अपेक्षित नाही, हे कायद्याला अपेक्षित नाही. हे जर असं घडायला लागलं तर गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसींना, दीनदलितांना, मुस्लिमांना सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि बेकायदा वागणाऱ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना आम्हाला घरी बसवावं लागेल. हा निर्वाणीचा इशारा समजा. नक्कीच या ठिकाणाहून आमदार, खासदार आणि मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. तर आज माजलगावमध्ये महामेळावा पार पडला असून बीड जिल्ह्यातच उद्या आणखी 2 सभा असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि आम्ही लढाई लढू असं देखील या ठिकाणाहून लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.